डोंबिवलीच्या ठाकुर्ली पद्माकर कॉलनी भागात सोनसखी चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याने महिलांना घराबाहेर पडणंही मुश्किल होऊन बसलंय। गेल्या 1.5 महिन्यात या भागात 8च्या वर सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत। विशेष म्हणजे या भागातील तरुणांनी जीवावर उदार होऊन 5 सोनसाखळी चोरांना रंगेहात पकडून दिलंय। सोनसाखळी चोरांना पकडताना झालेल्या झटापटीत 5 ते 6 तरुण जखमी झाले आहेत। दिवसाढवळ्या होणाऱ्या या सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे महिलांमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। एकीकडे सोनसाखळी चोर धुमाकूळ घालत असताना दुसरीकडे पोलीस महिलांना सल्ले देत आहेत। तुम्ही गाडीचा नंबर पाहिला का, अंगावर सोनं घालू नका असे सल्ले ते देत आहेत असा आरोप महिलांनी केलाय। महिलांनी काय करायचं, उतरायचंच नाही का, घराबाहेर निघायचंच नाही, आम्ही असंच थांबून राहणार का? तर आम्हाला हे जमणार नाही। आम्हाला सुरक्षा पाहिजेच। महिलांसाठी खास करून ही सुरक्षा प्रोटेक्शन पोलिसांकडून आम्हाला ही सोय पाहिजे। त्या गाडीचा नंबर सांगा। जेव्हा हल्ला होतो तेव्हा पहिला गाडीचा नंबर बघू की आमचं स्वतःचं संरक्षण करू। आणि बरोबर हातात मुलं जेव्हा असतात त्यावेळेस ही लोक हल्ला करतात। म्हणजे माणूस पहिला मुलाला बघेल का त्यांच्या गाडीचा नंबर बघेल। पोलीसवाले पण जे उलटे प्रश्न, नक्की ते सोन्याचे होते का, मग काय खोटे मंगळसूत्र जातात म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला जातो का? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।